सर्वजण ना मला विचारत असतात, एवढं सकाळ सकाळ उठून टिफिन वगैरे बनवून ऑफिस सगळं मॅनेज कसं करतेस? याचं काय मोटिवेशन असतं? माझं काही मोटिवेशन नाही आहे, फक्त पैसे मिळतात ना त्याच्यातच मी खुश आहे, हेच माझं मोटिवेशन आहे. आजकाल ना मला एथेनिक वेअर करायला खूप आवडतं, कम्फर्टेबल वाटतं. त्यामुळे मी ऑफिसला गेले होते आज सुंदर कुर्ता वेअर करून, आणि हा मी लोकल मार्केटवरून घेतला होता फक्त 250 रुपयाला. आज फ्रायडे होता आणि ऑफिसमध्ये सर्वांना आज ब्रेकफास्ट मिळाला होता. त्यामध्ये आम्ही खाल्ला मसाला डोसा, आणि लंचमध्ये एवढे सगळे मेनू होते. मी चिकन मसाला बनवला होता, त्याबरोबर पास्ता, पावभाजी, टाकोस, फ्राय राईस सगळं काही टेस्टी होतं. ऑफिस सुटल्यावर घरी आले, आउटफिट वगैरे चेंज केला, आणि मग आता लग्न सीझन चालू आहे. ट्रॅव्हलमुळे, उन्हामुळे स्किन थोडी डल वाटते. त्यामुळे मी विचार केला की आज मी नॅचरल फेस मास्क तुमच्याबरोबर शेअर पण करेल. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बीटरूट, आणि त्याचा फ्रेश असा रस काढून घ्या. त्याला पील करा व्यवस्थित, आणि त्यामध्ये राईस फ्लावर ॲड करा. सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करा, आणि ते पूर्ण फेसला अप्लाय करून घ्या. कारण समरसाठी हा मास्क एकदम परफेक्ट आहे. फेसला कूलिंग इफेक्ट देतो आणि पिंकिश ग्लोसुद्धा येतो. तर पूर्ण फेसला अप्लाय केल्यानंतर 10 ते 15 मिनटं ठेवा, आणि मग त्यानंतर सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रब करा, जेणेकरून तुमचे ब्लॅकेट्स वगैरे असतील ते सुद्धा निघून जातील आणि एक ग्लोसुद्धा येईल तुमच्या फेसला. त्यानंतर फेस वॉश केल्यानंतर मॉइश्चरायझर वगैरे अप्लाय करा. तुम्ही एकदा तरी हा ट्राय करा, खरंच खूप छान ग्लो येतो. तर असा होता माझा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय अँड टेक केअर गाईज.